तुम्ही म्हणे मला भरपूर मिस केलं कारण एपिसोड 12 ऑफ मूवी विथ अदू आलेला नाहीये, तर कोणाची वाट बघताय? लेट्स गो. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी जरी मूवी विथ अदूचा एपिसोड असला तरी आज मी तुम्हाला काही शॉर्ट फिल्म सजेस्ट करणार आहेत ज्या यूट्यूबवर अगदी मुफ्त आहेत, त्यामुळे ते तुम्हाला बघायला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पहिली आहे मिशन मुंह दिखाई. आता मुंह दिखाई म्हणजे काय ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सो दिस इज रिलेटेड टू दॅट आणि त्यातून काय किस्से होतात आणि कशी स्टोरी छान त्यांनी नेली आहे आणि ही बघण्यासारखी मूवी आहे. जवळजवळ 1 तास 1.5 तासाची आहे, बट इट इज रिअली नाईस. ती म्हणजे तुम्हाला हुकअप करून ठेवते, मस्त आहे. त्यानंतर आहे नाव काय तुझं. उमेश कामत याच्यात स्टार करतो आणि एक जी ॲक्ट्रेस आहे ती नवीन आहे पण तिने काम मस्त केलेलं आहे. बेसिक नाव काय तुझं याच्यावरून स्टोरी सुरू होते आणि ती कुठे जाते हे बघण्यासाठी 10 नाही, एक 30 मिनिट्सची वगैरे असणार शॉर्ट फिल्म, मस्त आहे. नेक्स्ट आहे लव्ह बाय चान्स, मराठी शॉर्ट फिल्म. याच प्रियदर्शनी इंदलकर आहे जी महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये असते. तर वेगळा टॉपिक आहे, वेगळा विषय त्यांनी त्याच्यात घेतलेला आहे. सो इट इज नाईस. नेक्स्ट इज मोहोर. आता हा भाडीपाचा अंड म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी त्यांनी ही शॉर्ट फिल्म केलेली आहे. वेगळा थॉट आहे, म्हणजे हा प्रत्येकालाच आवडेलच असं नाही आहे किंवा प्रत्येकाला तो थॉट प्रोसेस पटेलच असंही नाही. आणि लास्ट इज अनारसे. आता अनारसे म्हणजे काय, तर ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे जी आपण मोस्टली दिवाळीकडे वगैरे बनवतो आणि अनारसे बनवणं खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे तो एक खूप मोठा 4-5 दिवसांचा प्रोसेस असतो, पण कधी कधी अनारसे फसू पण शकतात, त्यामुळे ते नीट करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर यात त्यांनी अनारसे हे नाव का दिलं, कारण त्यात त्यांनी काही रिलेशन्स कशी असायला हवी किंवा रिलेशन्स सांभाळणं किंवा ती बनवणं हे किती अनारशांसारखं डिफिकल्ट आहे हेच त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जर ते चांगले झाले तर ते खूप चांगले लागतात आणि नाही तर ते फसू शकतात. असं ते ह्या पद्धतीचा त्यांचा थॉट प्रोसेस आहे, म्हणून त्यांनी याला नाव अनारसे असं दिलेलं आहे. तर हे 5 शॉर्ट फिल्म्स आहे ज्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील. तर मुद्दाम बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला यातला कुठला सगळ्यात जास्त आवडला. टिल देन सी यू इन माय नेक्स्ट वन. बाय.